मी आपला मित्र अमित केसरकर. वनरक्षक भरती, आता वनरक्षक भरती सगळी खरी बातमी मी तुमच्यासमोर देत आलेलो आहे. त्याचबरोबर आता वनरक्षक भरतीची जो मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुमचं फिजिकल वनरक्षकची जी कोल्हापूरसाठी फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांचं किंवा ठाण्यांचं किंवा नागपूरचं लय दिवस चालणारं फिजिकल आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमचं पहिला कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार, तसं तुमची शारीरिक मोजमाप म्हणजे तुम्ही शारीरिक तंदुरुस्त आहात की नाही हे चेक केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकलसाठी पात्र आहात की नाही आहात हे सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर एक लिस्ट जाहीर होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं तसं एक त्यांनी माहिती दिलेली आहे. त्या माहितीमध्ये तसं नमूद केलेलं आहे की बाबा तुमचं पहिला कागदपत्र व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर तुमची शारीरिक मोजमाप होईल, त्याच्यानंतर तुमचा एक लिस्ट जारी होईल, फिजिकलची तारीख नंतर डिक्लेअर होईल. म्हणजेच काय मित्रांनो, तुमची फक्त कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुमचं त्या कागदपत्र व्हेरिफिकेशन बरोबर तुमचा तुमची शारीरिक पात्रता म्हणजे तुमचं उंची बरोबर तुमचं वजन असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमची शारीरिक तुमचे डोळं चेक केले जातील. 6x6 हे डोळ्याचा एक मेन मुद्दा आहे. हा मुद्दा खरा आहे की बाबा वनरक्षकमध्ये 6x6 डोळे नसतील तर त्या ठिकाणी अपात्र होणार. त्यामुळे तुमची शारीरिक तपासणी पण होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही तयारी करून जावा. कोल्हापूरसाठी असाल किंवा सांगलीसाठी असाल किंवा सातारासाठी असाल या 3 जिल्ह्यामध्ये जात असताना तुम्ही शरीराची स्वच्छता ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर अपात्र करतील किंवा तुमचे पाय व्यवस्थित आहेत का नाही, तुमचे हात व्यवस्थित आहेत का नाही, तुमची बोटे, तुमचे डोळे, तुमचे कान सगळं तपासणीची दाट शक्यता आहे. मित्रांनो मी का सांगत आहे कारण तिथे तिने एक टायटल मुद्दा लिहिलेला आहे की तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची शारीरिक मोजमाप झाल्यानंतर शारीरिक पात्रता तुमची मोजून झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवण्यात येईल असं सांगितलेलं. हा एक मुद्दा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण हे कागदपत्रामधून आणि शरीर बॉडीमधून समजा एक मेडिकल पॉईंट कुठला तर असेल तर त्या ठिकाणी अपात्र जर झालात तर तुम्हाला 5 किलोमीटरसाठी बोलवण्यात येणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुमची शरीराची फिजिकल व्हायच्या अगोदर तुमचं मेडिकल होणार आहे असं मला वाटतंय. आणि असंच त्या मुद्दा जर जो लिहिलेला आहे त्या मुद्द्याप्रमाणे तर तसं म्हणायला गेलात तर त्या पद्धतीने ते होणारच आहे. त्यामुळं तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचे नाक, तुमचे दात बाकी सगळे तुम्ही बॉडी स्वच्छ ठेवा. तुमचे आता महिला उमेदवार असतील त्यामुळे मी जास्त सांगत नाही, त्या डिटेल्स आहेत नाही. तुमच्या अंगाची स्वच्छता म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तुम्ही काय लहान नाही आहात, तुम्ही वनरक्षकासाठी फॉर्म भरलेला, त्यामुळे तुमच्या अंगाची पूर्ण स्वच्छता असली पाहिजे, कोणत्याही अंगावर केस नसली पाहिजेत. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं गेलं पाहिजे. तुमच्या नक्क वाढली नाही पाहिजे, तुमची पायाची नक्क वाढलेली पाहिजेत. त्याचबरोबर तुमच्या उंचीबरोबर तुमचं वजन असलं पाहिजे. तसंच तुमचं मेडिकल चांगलं आणि एकदम स्वच्छ असलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी जात असताना मेडिकलसाठी पण स्वच्छ जावा. खरं का याचं खरं कारण एक आहे कारण त्या ठिकाणी जेवढे कमी विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र होतील तेवढं त्यांना फायदा आहे. कारण की जे उमेदवार स्वच्छ जाणार नाहीत किंवा जे उमेदवार मेडिकल व्यवस्थित येणार नाहीत ते किंवा त्याच्या उंची बरोबर त्याचं वजन बसणार नाही त्या ठिकाणी ते अपात्र होतील आणि त्या ठिकाणी त्यांना 5 किलोमीटर किंवा मुलींना 3 किलोमीटर धावण्यासाठी उभा पण करून घेतलं जाणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा हाच मुद्दा होता. 3 ठिकाणी तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो. 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी एवढा दिवस म्हणजे कमीत कमी 14-15 दिवस तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन जाणार आहे. त्यामुळे ते 13-14 दिवसामध्ये तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 4 ते 3 दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये तुमची फिजिकलची डेट येईल. मार्च महिना किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या एंडमध्ये तुमचं फिजिकलची तारीख कळून जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल होईल. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केला तर 100% तुम्हाला वनरक्षकाची सगळी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की 44,000 विद्यार्थी त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी येणार आहेत, परंतु सबस्क्राईब माझी जर बघायला गेला तर फक्त 3,000 आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर 5 ते 10,000 पर्यंत सबस्क्राईब न्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्या येणाऱ्या भरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.